झी मराठी वाहिनीच्या कमळी मालिकेमध्ये एका पात्राची पुन्हा एकदा एंट्री होत आहे। झी मराठी वाहिनीची कमळी मालिका ही सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे। मात्र असे असतानाच मालिकेमध्ये काहीच दिवसांपूर्वी कमळीच्या आईचे मृत्यू दाखवण्यात आले। कमळीची आई तिला भूतकाळातील सर्वात मोठं सत्य, तिची खरी ओळख सांगण्याचा निर्णय घेते, पण कमळीची आई तिला सगळं सांगणार इतक्यातच कामिनीचे गुंड तिच्यावर गोळी झाडतात। या हल्ल्यामध्ये कमळीच्या आईचा मृत्यू झालाय असा समज सर्वांनी करून घेतला आणि मालिकेतून कमळीच्या आईची भूमिका म्हणजेच सरोज ही भूमिका संपली असं प्रेक्षकांनाही वाटलं। मात्र सरोज या पात्राची म्हणजेच कमळीच्या आईची मालिकेत पुन्हा एकदा एंट्री झालेली आहे। कमळीची आई जिवंत आहे। तसेच कमळीला आपल्या आईचं नाव सरोज नसून गौरी आहे हे देखील समजलं आहे। आबांचं जुनं घर या सगळ्याबद्दल बऱ्याच गोष्टी तिला समजल्या आहेत। या दरम्यानच कमळी ही आता साईबाबांच्या मंदिरात जाणार आहे। मंदिरात प्रार्थना करून ती अन्नपूर्णाने आयोजित केलेल्या साई भंडाऱ्यात सहभागी होणार आहे। यावेळी देवळात भंडाऱ्यासाठी प्रसाद बनवला जात असतो, तेव्हा कामिनी गुपचूप सर्वांची नजर चुकून त्या ठिकाणी पोहोचते आणि ती या प्रसादात विष मिसळते। आता याचा काय परिणाम होणार हे येत्या भागात प्रेक्षकांना कळेलच, पण प्रसादाच्या पंगतीत गौरी म्हणजेच कमळीची आई सुद्धा उपस्थित असते। या दरम्यान कमळी सुद्धा जेवण वाढण्याचं काम करत असते। आता साईबाबांच्या कृपेने कमळी आणि तिच्या आईची भेट होणार का? या दोघी समोरासमोर आल्यावर गौरी तिला कमळीच्या बाबांचं सत्य सांगेल का? हे सर्व पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे। मात्र मालिकेत सुरू असलेलं हे कथानक पाहून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे, कारण कमळीच्या वडिलांचे सत्य हे जास्तच ताणलं जात आहे अशा कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत। तर कमळी मालिकेत आलेल्या या ट्विस्ट बद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।